काल सुजात भैया आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणातून जनतेला एक प्रकारचा वेगळा मेसेज केला आहे। तुम्ही वंचित पक्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून काय सांगणार आहात? त्यांनी कुठलाही चुकीचा मेसेज कालच्या दौऱ्यामध्ये दिलेला नाही। ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आले होते आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आहे। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान द्या म्हणजे ऑटोमॅटिक ते काँग्रेसच्या युतीच्या उमेदवाराला मतदान द्या हा संदेश होतो। ते राष्ट्रीय लेवलचे नेते आहेत आणि त्यांचं भाषण हे राष्ट्रीय लेवलचं होतं। इथं लोकलच्या बाबतीत त्यांनी कुठेही विरोधात भाषण केलेलं नाही आणि या ठिकाणची जे आमचे ज्याच्या पायाखालची वाळू घसरली राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ते पोस्ट शेअर केलेले आहेत। त्याच्यामध्ये चुकीचं त्यांनी कुठे बोललेलं नाही। त्यांनी भाजपचा पराभव करा असंही सांगितलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या आपण बघितलं असेल वैदू कॉलनीमध्ये दोन्ही दिलीपला निवडून आणा म्हणून सांगितलं। खाली वार्ड क्रमांक 8 मध्ये सुधाकरांना आणि विलास कांबळे यांना निवडून आणा म्हणून सांगितलं। त्यांनी कुठलाही चुकीचा मेसेज दिला नाही। विरोधी पक्षाची वाळू या ठिकाणी पायाखालची घसरलेली आहे। या ठिकाणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मजबूतपणे या ठिकाणी लढत आहेत। प्रत्येक वार्डामध्ये आमचा एक कॅन्डिडेट आणि काँग्रेसचा एक कॅन्डिडेट या ठिकाणी उभा आहे। आमची युती एका वार्डामध्ये उमेदवारामध्ये घट्ट झालेली आहे। त्यामुळे बाकी काही इथं विषय राहिलेला नाही। भोसीकर साहेबांना सांगितल्याप्रमाणे भोसीकर साहेब आदरणीय बाळासाहेबांना त्या ठिकाणी बोललेले आहेत। गैरसमज ह्या निवडणुकीमध्ये होत असतात, गैरसमज करत असतात आणि त्या बाबतीमध्ये कुठलाही नाही। या ठिकाणी मजबूत वंचित बहुजन आघाडीची आणि काँग्रेसची युती आहे आणि आम्ही येणाऱ्या 3 तारखेला आमचे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नक्की निवडून येतील। इथली जनता एक झालेली आहे। या ठिकाणच्या आमदारला इथल्या त्यांच्या वागण्याला त्यांचे जे उमेदवार आहेत की धनदांडगे आहेत, दारूवाले, मटकेवाले, कब्जे करणारे त्यांच्या विरोधात इथली जनता आहे। नक्कीच तुम्ही 3 तारखेला बघाल या ठिकाणी शहाजी नळगे 4-5 हजार मतांनी निवडून येतील। आमचे 20च्या 20 आमचे नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील।